पत्रकार दिन निमित्त दैनिक ललकार येथे पत्रकार दिन साजरा। प्रमुख पाहुणे खासदार विशालदादा पाटील, सांगली लोकसभा मतदारसंघ, आमदार इद्रस नायकवाडी, विधान परिषद सदस्य शुभम गुप्ता, आयुक्त सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका संदीप घुगे, पोलीस अधीक्षक सांगली तृप्ती धोडबिसे, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली, शल्य चिकित्सक डॉक्टर कदम, जिल्हा माहिती अधिकारी संपदा बीडकर, पद्माकर जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। म्हणजे तुमचे वेगवेगळे माध्यम आहेत, वेगवेगळ्या माध्यमांमध्ये स्पर्धा आणि त्याच्यामध्ये स्पर्धा करताना ब्रेकिंग न्यूज, फास्ट न्यूज चं कल्चर जपायचं असेल किंवा जपावं म्हणून जे प्रेशर आहे तुमच्यावरती ते भयानक आहे। त्यामुळे तुमच्यावर येणारा शारीरिक मानसिक तणाव किती आहे तो आम्हाला जाणवतो आणि त्यावेळेस खरंच म्हणजे कधी कधी आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो की आपण किती सुरक्षित पोशाख आहोत। म्हणजे आपल्याला कुणी नोकरीला काढणार नाही, परंतु आमच्या कामाचा ताणतणाव वेगळा करून तुम्हाला जे प्रत्येक मिनिटाला सेकंदाला तुमच्या हृदयावरती ताण पडत असेल ते लक्षात येतं आणि हे खूप मोठं चॅलेंज आहे। आणि यासाठी एक पॉलिसी असावी अशी ही तुमची बरीच मागणी आहे, हे आम्ही ऐकतो बऱ्याचदा। तर म्हणजे जेव्हा असं दैवाने त्या गोष्टी लवकर व्हाव्यात, एक चांगली पॉलिसी शासनाकडून यावी, आपल्या सुरक्षिततेचे देखील खूप सारे प्रश्न उभे आहेत। तर ह्या सगळ्यात जास्त हायलाइट व्हावं म्हणजे जो जिल्हा ज्यांनी एक राजकीय चळवळ चालवली, त्यांनी सामाजिक चळवळीतून पुढे चालायचं असेल तर पत्रकारिता हे खूप मोठं माध्यम आहे असं मला वाटतं। तर त्यात तुम्ही नक्कीच पुढाकार घ्याल आणि प्रशासनही आपल्या पद्धतीने त्यासाठी तुम्हाला नक्कीच सहकार्य करेल। पुन्हा एकदा मी सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देते। पत्रकार बंधू आहेत की ज्यांना आरोग्याकडे फारसं वेळ द्यायला लक्ष नसतं, अशा वेळी आम्ही एक पुढाकाराने आपल्या सगळ्यांच्या वतीने एक चांगलं शिबिर घेतलं। असंच वारंवार पत्रकारांच्यासाठी आरोग्यासंदर्भात ज्या काही संकल्पना असतील किंवा ज्या काही गोष्टी आम्हाला आरोग्य विभागाच्या वतीनं करता येतील त्या निश्चितपणानं करण्याचा आम्ही प्रयत्न करू। पुन्हा एकदा मी सर्व पत्रकारांना मनापासून आज पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद आहे। परंतु अलीकडच्या काळामध्ये पत्रकारिता एवढी सोपी राहिलेली नाही। मुळात ती नोकरी सोपी राहिलेली नाही। लिखाण आपल्या मनानं करायचं असेल तर तेही शक्य नाही। मालकांना काय वाटतं, ज्याच्यावर घेणार आहे त्याला काय वाटतं, सत्ताधाऱ्याच्या विरोधात दिलं तर काय होईल आणि विरोधकाच्या बाजूने दिलं तर काय होईल, हे सगळे असंख्य प्रश्न मनात ठेवून आपल्याला ही लेखणी चालवावी लागते आणि हे फार अवघड काम आहे। त्याचं कारण असं आहे की सगळी सोंग करता येतात, पण हा सुद्धा आता व्यवसाय झालेला आहे आणि व्यवसायामध्ये व्यवसाय नीट चालवायचा असेल तर तडजोडी ह्या आल्याच। पत्रकारिता असो नाहीतर अजून कुठलं दुकान असो आणि राजकारण असो, अगदी बरोबर। पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकार बंधू भगिनींना खूप खूप शुभेच्छा। म्हणजे आपल्या डेमोक्रेसीचा चौथा भाग आहे आणि त्या चौथा भाग असल्यामुळे तुमची जबाबदारी खूप जास्त आहे, आपण नेहमी सांगतो। पण मला वाटते की तुम्ही जे करत आहात त्या बऱ्यापैकी पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या कॉम्बिनेशन असल्यामुळे आपल्याला पण एवढी बाब थोडं लक्षात ठेवली पाहिजे की कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम असणे अपेक्षित आहे। नुसतं प्रत्येक माणसाची स्तुती करणे किंवा प्रत्येक माणसाचे टीका टिप्पणी करणे तर दोन्हीचे काही जास्त उपयोग होत नाही। जर आपण प्रत्येक बाबींची अभ्यास करून चांगल्या पद्धतीने जर आपण कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम केलं तरी त्याबद्दल आम्हाला पण काहीतरी नवीन चिंता मिळते आणि त्याबद्दल आपल्याला लोकांच्या हितासाठी काहीतरी नवीन कार्यक्रम त्याप्रमाणे करता येईल। तर ते युट्यूब चॅनलवर आहे त्यांनी थोडंसं व्याकरणापासून सुरुवात करण्याची गरज आहे। व्याकरणापासून सुरुवात करण्याची गरज आहे, कारण मी बघतो काही वेळेला जनरली वेळ नंतर पण बघतो मी त्यांना, तर कधी व्याकरण सुद्धा कधी उच्चार सुद्धा बरोबर नसतात असं नाही आहे। पण त्यामुळे दर्जा आपला खालावतो, पण तुमचा दर्जा नाही खालावता, या क्षेत्रातला दर्जा खालावतो। मग चांगल्या असणाऱ्याची किंमत होत नाही किंवा चांगल्या असणाऱ्यांना त्याचं मान किंवा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो शिल्लक राहत नाही। म्हणून या गोष्टीकडे सुद्धा एक सहकारी म्हणून दिलेला सल्ला आहे, त्याबद्दल कुणी वाईट वाटून घेऊ नये। पण मला असं वाटतं की हे क्षेत्र आज ज्या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने ते चालावं, कारण पत्रकार सुद्धा आपण निर्जंतर बघून आलो की पत्रकारांच्या सुद्धा बऱ्याच दुखड्या व्हायला लागल्या। चौथा स्तंभ दुभागू नये, दुर्गंधला जाऊ नये
ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. आपल्यातल्या पत्रकारांच्या वतीनं गेली 44 वर्ष पत्रकार दिन साजरा करण्याची आमची परंपरा आहे आणि ती आज सकाळी चालू आहे.